नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका ताकदीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सर्वांच्या आत आहे, पण दुर्दैवाने आपण ती वापरायला विसरलो आहोत. ती ताकद म्हणजे सोडून देण्याची कला किंवा पॉवर ऑफ द वॉकिंग. असे आपण नेहमी कधीही हार मानू नका हे ऐकत आलोय, पण कधीकधी शांतपणे एखाद्या चुकीच्या गोष्टीतून बाहेर पडणं हा आपला सर्वात मोठा विजय असतो. तो कसा, तेच आपण आजच्या प्राचीन स्टोईक तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. विचार करा, तुम्ही हातात एक जळखा निखारा पकडून ठेवलाय. तो तुम्हाला चटके देतोय, तुमची त्वचा भाजतोय, तुम्हाला भयंकर वेदना देतोय. अशा वेळी तुम्ही काय कराल? साहजिकच तुम्ही तो निखारा लगेच खाली फेकून द्याल. तुम्ही असा विचार करत बसणार नाही की मी हा निखारा किती वेळ धरून ठेवू शकतो, हे काय म्हणतील जर मी हा खाली टाकला तर. नाही, तुम्ही तुमच्या स्वतःच्या भल्यासाठी, तुमच्या संरक्षणासाठी तो त्वरित सोडून द्याल. पण मग आयुष्यात जेव्हा काही नाती, काही परिस्थिती, काही वाद किंवा काही विचार आपल्याला अगदी अशाच प्रकारे आतून जाळत असतात, तेव्हा आपण ते सोडून देण्याऐवजी घट्ट का पकडून ठेवतो? आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट सतत बिंबवली जाते, ती म्हणजे नेव्हर गिव्ह अप. कधीही हार मानू नका, शेवटपर्यंत लढत राहा. संघर्ष करणे ही चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येक युद्ध लढण्यासाठीच नसतं. कधीकधी तुमची सर्वात मोठी ताकद लढण्यात नाही तर शांतपणे तिथून निघून जाण्यातही असते. वॉक अवे करण्याची म्हणजे सोडून देण्याची ही कला आजकाल आपण विसरून गेलो आहोत. आपल्याला वाटतं की सोडून देणं म्हणजे आपला पराभव आहे, आपली कमजोरी आहे. पण प्राचीन ग्रीक आणि रोमन तत्त्वज्ञान आपल्याला, आपण स्टोइसिझम म्हणतो, पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन देतं. मग ते सोडून देणं हा कमकुवतपणा नाही, तर ती एक सर्वोत्तम मानसिक शक्ती आहे. हा स्वतःवर मिळवलेला सर्वात मोठा विजय आहे. आज आपण याच तत्त्वज्ञानाच्या आधारावर हे समजून घेणार आहोत की एखाद्या चुकीच्या गोष्टीतून, चुकीच्या व्यक्तीतून किंवा चुकीच्या परिस्थितीतून बाहेर पडणं, तिथून वॉक अवे करणं तुमच्या आयुष्याला किती शक्तिशाली बनवू शकतं. सगळ्यात आधी आपण स्टोइसिझमचा सर्वात महत्त्वाचा आणि मूळ नियम समजून घेऊया. ग्रीक तत्त्ववेत्त्याला एक्सेप्ट यांनी याला डायकोटी ऑफ कंट्रोल म्हणजे नियंत्रणाचे विभाजन असं म्हटलं आहे. तो म्हणतो की या जगात दोन प्रकारच्या गोष्टी आहेत. पहिल्या, ज्या आपण पूर्णपणे नियंत्रणात आहेत, आणि दुसऱ्या ज्या आपल्या नियंत्रणात अजिबात नाहीत. जसे आपले विचार, आपल्या प्रतिक्रिया, आपले निर्णय, आपले प्रयत्न, या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत. पण इतर लोकांचे विचार, त्यांचं वागणं, परिस्थिती, भूतकाळ आणि भविष्यकाळ, या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत. जेव्हा आपण एखाद्या अशा नात्यात असतो जे आपल्याला सतत त्रास देत आहे, किंवा अशा एखाद्या जागी काम करत असतो जिथे आपला सतत अपमान होतो, तेव्हा आपण तिथून का निघून जात नाही? कारण आपण त्या परिस्थितीला किंवा त्या समोरच्या व्यक्तीला बदलण्याचा अट्टहास करत बसतो. आपल्याला वाटतं की जर मी आणखी थोडा प्रयत्न केला, जर मी आणखी थोडं समजावून सांगितलं तर ती व्यक्ती बदलेल. पण स्टोइसिझम सांगतं की तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला कधीच बदलू शकत नाही. तुम्ही फक्त तुमच्या स्वतःच्या कृतीवर नियंत्रण ठेवू शकता. जेव्हा तुम्ही हे वास्तव्य स्वीकारता, तेव्हा तुम्हाला समजेल की एखाद्या रबरी भिंतीवर डोके आपटण्यापेक्षा शांतपणे तिथून निघून जाणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. जेव्हा लोक तुमच्याशी वाईट वागतात, तुमचा अपमान करतात किंवा तुम्हाला कमी लेखतात, तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते? तुम्हाला राग येतो, तुम्हाला त्यांना उत्तर द्यावंसं वाटतं, त्यांचा अपमान करावासा वाटतो, आपला अहंकार दुखावला जातो आणि आपण सिद्ध करायला जातो की आपण बरोबर आहोत. पण इथे रोमन सम्राट आणि महान स्टोईक तत्त्ववेत्ता मार्कस ऑरेलियस
काय म्हणतात ते ऐका. तो म्हणतो की समोरच्या व्यक्तीने केलेला अपमान ही त्याची समस्या आहे, तुमची नाही. जर कोणी तुम्हाला शिवी दिली तर तो शब्द तुम्हाला तोपर्यंत इजा करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला ती इजा करून घेत नाही. समजा एका रस्त्यावरून जाताना एका भुंकणाऱ्या कुत्र्याने तुमच्यावर भुंकायला सुरुवात केली, तर तुम्ही काय करता? तुम्ही त्या कुत्र्यासमोर उभे राहून त्याच्यावर परत भुंकता का? तुम्ही त्याला समजावून सांगता का की त्याने भुंकू नये म्हणून? तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता आणि मग आपला मार्ग बदलून पुढे निघून जाता. मग माणसांच्या बाबतीत आपण हे का विसरतो? जेव्हा कोणी विनाकारण वाद घालत असेल तेव्हा तो वाद जिंकण्यापेक्षा तो वाद सोडून देणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण वाद जिंकून तुम्हाला काही क्षण अहंकाराने समाधान मिळेल, पण शांतपणे तिथून निघून गेल्यामुळे कायमस्वरूपी मानसिक शांती मिळेल. अहंकार नेहमी तुम्हाला लढायला सांगतो. अहंकार म्हणतो शेवटचा शब्द माझाच असला पाहिजे, मी त्याला दाखवून देईन की मी कोण आहे. पण स्टोइसिझम तुम्हाला अहंकाराच्या पलीकडे पाहायला शिकवतं. तुमची ऊर्जा, तुमची वेळ ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. प्रसिद्ध तत्ववेत्ता सैनिक म्हटलं आहे की माणसं आपली संपत्ती, आपला पैसा वाचवण्यासाठी खूप काटेकोरपणाने खूप प्रयत्न करतात. कोणी त्यांच्या पैशाला हात लावला तर ते चिडतात, पण वेळ जो एकदा गेली की परत कधीही येत नाही, तो वेळ मात्र ते फालतू लोकांसाठी आणि फालतू कारणांसाठी विनाकारण खर्च करतात. आता आपण नात्याबद्दल बोलूयात. अनेकदा आपण अशा मैत्रीमध्ये किंवा प्रेमसंबंधामध्ये अडकतो जिथे आपण सतत देत असतो आणि समोरून मात्र फक्त निराशाच पदरी पडते. आपण भूतकाळातल्या चांगल्या आठवणींना धरून बसतो आणि विचार करतो की सर्व काही पूर्वीसारखं होईल. पण सत्य हे असतं की लोक बदलतात आणि परिस्थितीही बदलते. स्टोइसिझम आपल्याला अलिप्तता म्हणजे डिटॅचमेंट शिकवतं. अलिप्तता म्हणजे प्रेम न करणं किंवा भावना शून्य होणं नव्हे, तर अलिप्तता म्हणजे सत्य स्वीकारण्याची तयारी असणं. जर एखादं नातं तुम्हाला रोज आतून तोडत असेल, तर जिथे तुम्हाला तुमचा आदर होत नसेल, तर ते नातं कितीही जुनं असलं तरीही तिथून निघून जाण्याची हिंमत तुमच्यात असली पाहिजे. तुम्हाला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तुम्हाला त्यांच्याशी भांडण्याची किंवा त्यांना चुकीचं ठरवण्याची काही गरज नाही. फक्त शांतपणे दूर होणं हा सर्वात मोठा आणि प्रभावी मेसेज असतो. तुमची अनुपस्थिती ही तुमच्या उपस्थितीपेक्षा जास्त बोलकी असते. अनेक लोकांना वाटतं की वॉक अवे करणं म्हणजे पळून जाणं आहे, पण पळून जाणं आणि वॉक अवे करण्यात यात खूप मोठा फरक आहे. जेव्हा तुम्ही घाबरून परिस्थितीचा सामना न करता पळ काढता, तो कमकुवतपणा असतो. पण जेव्हा तुम्ही पूर्ण विचार करून, परिस्थितीचं आकलन करून हे जाणता की या गोष्टीत आता तुमचा वेळ आणि ऊर्जा गुंतवणं व्यर्थ आहे, आणि मग तुम्ही निघून तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेता, ती तुमची ताकद असते. तो एक अत्यंत जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असतो. मार्कस ओलेरिकसने त्यांच्या मेडिटेशन्स या पुस्तकात एका इनर सिटाडेल म्हणजेच अंतर्गत किल्ल्याचा उल्लेख केला आहे. तो म्हणतो की प्रत्येकाच्या आत असा मजबूत किल्ला असतो जिथे बाहेर कोणतेही वादळ, कोणाचेही शब्द किंवा कोणतीही परिस्थिती प्रवेश करू शकत नाहीत, जोपर्यंत तुम्ही स्वतः त्यांना आत येऊ देत नाही. जेव्हा तुम्ही चुकीच्या लोकांपासून आणि चुकीच्या परिस्थितीपासून वॉक अवे करता, तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या त्या अंतर्गत किल्ल्याचे दरवाजे बंद करत असता. तुम्ही तुमच्या मनाला सुरक्षित करत असता. आयुष्यात अनेकदा आपल्याला अशा संधी, नोकऱ्या किंवा ध्येय सोडून द्यावी लागतात ज्यांच्यासाठी आपण खूप मेहनत घेतलेली असते.
समजा तुमच्या एखाद्याच्या करिअरमध्ये 5 वर्ष घालवली, पण आता तुम्हाला जाणवते की हे क्षेत्र तुम्हाला आनंद देत नाही, इथे तुमची वाढ थांबली आहे. अशावेळी मी एवढी वर्ष दिली आहेत, आता कसं सोडू, हा विचार तुम्हाला तिथेच अडकवून ठेवतो. याला अर्थशास्त्रात संख्य कॉस्ट फॅल्सी म्हणतात. जे गेलेले आहे ते परत येणार नाही, पण जे उरलेलं आयुष्य आहे ते तरी का वाया घालवायचं. स्टोइसिझम तुम्हाला हा मोहाचा त्याग करायला शिकवतं. जे काम, जे ध्येय आता तुमच्या मूल्यांशी जोडलेलं नाही ते सोडून देणं आणि नव्याने सुरुवात करणं हीच प्रगतीची पहिली पायरी आहे. शांतपणे निघून जाण्याची कला साध्य करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर प्रचंड नियंत्रण मिळवावं लागेल. जेव्हा कोणी तुम्हाला डिवचतं तेव्हा लगेच प्रतिक्रिया न देण्याची सवय लावून घ्यावी लागेल. स्वतःला विचारा, या व्यक्तीला किंवा या परिस्थितीला प्रतिक्रिया देणं खरोखरच माझ्या वेळेशी पात्र आहे का, खरंच गरजेचं आहे का, यामुळे माझ्या आयुष्यात काही सकारात्मक बदल होणार आहे का. जर उत्तर नाही असेल तर एक दीर्घ श्वास घ्या, तुमची मान वळवा आणि स्वतःच्या ध्येयाकडे चालायला लागा. लोकांना तुमचं मन कदाचित समजणार नाही, तुमचं मौन कदाचित समजणार नाही. त्यांना वाटेल की तुम्ही हरलात, तुमच्याकडे उत्तर नाही आहे किंवा तुम्ही गर्विष्ठ आहात. पण लक्षात ठेवा, तुम्हाला जगाला काहीही सिद्ध करायचं नाही आहे. स्टोईक तत्त्ववेत्ते इतर लोकांच्या मतांच्या अजिबात पर्वा करत नाहीत. त्यांना फक्त एकच गोष्टीची काळजी असायची, ती म्हणजे स्वतःचं चारित्र्य आणि स्वतःची सदस्यत्व. विवेकबुद्धी, तुमची शांतता ही सर्वात मोठी ढाल आहे. जेव्हा तुम्ही गोष्टी सोडून द्यायला शिकता तेव्हा तुमच्या आयुष्यात एक विलक्षण मोकळेपणा येतो. तुमच्या खांद्यावरून एक मोठं ओझं कमी होतं. ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्यांच्याबद्दल चिंता करणं तुम्ही थांबवता आणि अचानक तुमच्याकडे अशी खूप सारी ऊर्जा शिल्लक राहते जी तुम्ही स्वतःच्या विकासासाठी, तुमच्या ध्येयासाठी आणि तुमच्या खरोखरच आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी वापरू शकता. वॉक अवे करणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याचं स्टिअरिंग व्हील पुन्हा स्वतःच्या हातात घेणं. हे स्वतःला दिलेलं एक वचन आहे की मी माझा आनंद, माझी शांती आणि माझं भविष्य दुसऱ्या कोणाच्याही हातात देणार नाही. मी अशा कोणत्याही टेबलावर बसणार नाही जिथे आदराची जागा नाही. मी अशा कोणत्याही वादात पडणार नाही जो माझा वेळ खाईल आणि मी अशा कोणत्याही भूतकाळाला घट्ट धरून बसणार नाही जो माझं भविष्य अंधारमय करेल. म्हणूनच आजपासून एक नव्या प्रवासाला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यातील अशा गोष्टी, असे विचार आणि अशा लोकांची यादी तयार करा जे तुम्हाला फक्त मागे खेचत आहेत आणि अत्यंत शांतपणे कोणाबद्दलही मनात कटुता न ठेवता त्या सगळ्यांना निरोप द्या. स्वतःला त्या बंधनातून मुक्त करा, कारण जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टींमधून वॉक अवे करता तेव्हाच तुम्ही योग्य गोष्टींकडे वॉक इन करू शकता. हाच स्टोइक्सिझमचा खरा अर्थ आहे आणि हेच एक खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि जगण्याचा सर्वात मोठं रहस्य आहे. कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते की आपण खूप समजावतो, खूप प्रयत्न करतो, खूप सहन करतो, पण समोरच्याला आपली किंमतच नसते. आपण नातं टिकवण्यासाठी झटत असतो, पण समोरचा व्यक्ती आपल्याला गृहीत धरत असतो. आपण प्रेम देत असतो, आदर देत असतो, वेळ देत असतो, पण बदल्यात मिळतो तो फक्त दुर्लक्ष. अशा वेळी भांडण करण्याची गरज नसते, आरडाओरडा करण्याचीही गरज नसते, स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते, फक्त शांतपणे निघून जाण्याची गरज असते. कारण काही लोकांना तुमची किंमत तुमच्या उपस्थितीपेक्षा कधीच कळत नाही, ती त्यांना तुमच्या अनुपस्थितीत कळते. मित्रांनो, प्रत्येक लढाई जिंकणं आवश्यक नसतं. काही लढाया सोडून देणंही हे खरं शहाणपण असतं. जर एखाद्या ठिकाणी तुमचा आदर होत नसेल, तर तुमच्या भावनांना किंमत नसेल,
तर तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जात असेल तर तिथे थांबून स्वतःला त्रास देण्यात काहीच अर्थ नाही. लक्षात ठेवा, झाड कितीही मजबूत असलं तरी ते विषारी जमिनीत वाढू शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही कितीही चांगले असलात तरी चुकीच्या लोकांमध्ये तुमची किंमत होणार नाही. म्हणून स्वतःला बदलण्यापेक्षा चुकीच्या वातावरणातून बाहेर पडणं कधीही महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही शांतपणे निघून जाता तेव्हा तुम्ही हार मानत नाही, तुम्ही स्वतःच्या स्वाभिमानाची निवड करत असता. कारण स्वाभिमान गमावून मिळालेलं कोणतंही नातं, कोणतंही यश किंवा कोणतीही साथ कायमस्वरूपी आनंद देऊ शकत नाही. काही लोक तुमच्यावर टीका करतील, काही लोक म्हणतील की तुम्ही बदललात, पण त्यांना उत्तर देण्यासाठी तुमचा वेळ वाया घालवू नका. वेळ उत्तर देईल, तुमचं यश उत्तर देईल, तुमची प्रगती उत्तर देईल. गरुड कधीच कावळ्यांशी भांडत नाही, तो फक्त आणखी उंच उडतो. तसंच तुमच्यावर टीका करणाऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा. मित्रांनो, आयुष्यात काही दारं बंद होतात कारण त्याच्या मागे तुमचं नुकसान लपलेलं असतं, पण आपण त्या बंद दारासमोर उभे राहून रडत बसतो. देव कदाचित तुमच्यासाठी त्यापेक्षा मोठं दार उघडत असेल, त्यापेक्षा अनेक संधी तुमच्या आयुष्यात घेऊन येत असेल. कारण आयुष्य पुढे चालत म्हणून जे गेलंय त्याला जाऊ द्या, जे तुटलं त्याला तुटू द्या, जे तुमचं नाही त्याला धरून बसू नका. कारण आयुष्य पुढे चालत राहतं. शांतपणे निघून जाणं हे कमकुवतपणा नाही, तो एक असा निर्णय आहे जो फक्त मजबूत लोक घेऊ शकतात. जे स्वतःची किंमत ओळखतात, जे स्वतःवर प्रेम करतात आणि ज्यांना माहिती असतं की त्यांची शांतता कोणत्याही वादापेक्षा जास्त मौल्यवान आहे. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे तुमचा आदर नाही तिथून शांतपणे निघून जा. जिथे तुमची किंमत नाही, जिथे तुमचं मन रोज दुखावतात तिथून शांतपणे निघून जा. कारण तुमची शांती, तुमचा स्वाभिमान आणि तुमचं आनंदी आयुष्य कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठं आहे. शेवटचं एक वाक्य सांगते मी तुम्हा सर्वांना. काही वेळा जिंकण्यासाठी लढावं लागत नाही, फक्त योग्य वेळी शांतपणे निघून जावं लागतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि असेच विचार ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हे विचार तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.